देश विदेशातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात। शेअर बाजारात 2023 मध्ये उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक नवगुंतवणूकदारांची नोंद। राष्ट्रीय शेअर बाजाराकडून आकडेवारी जारी। गुंतवणूकदारांच्या एकूण 1,49,00,000 संख्येसह महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम। देशात मुंबई पुणे सायबर हल्ल्यांचे हॉटस्पॉट। गेल्या 70 महिन्यांमध्ये डेटावर सायबर हल्ल्याच्या 165 घटना समोर। अँड्रॉइड्सवर ताशी 45,000 मालवेअर हल्ले। प्रथमच ईडीच्या आरोपपत्रामध्ये प्रियांका गांधींचंही नाव। फरीदाबादमध्ये 5 एकर जमीन खरेदी करून 2010 मध्ये त्याच व्यक्तीला विकण्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप। पाणबुडीतून घेता येणार द्वारका दर्शन। गुजरात सरकारची महत्वाकांक्षी योजना। पाणबुडीमध्ये एका वेळी 30 लोक प्रवास करू शकणार। अभिनेत्री जयाप्रदा यांना अटक करण्यासाठी यूपी पोलिसांचे पथक दिल्लीसह मुंबईत। आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी जयाप्रदा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट। डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा। कॅपिटल हिंसाचार प्रकरणामध्ये ट्रम्प अपात्र। मिशिगन सर्वोच्च न्यायालयाकडून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून राम मंदिराची पाहणी। राम मंदिराच्या कामाचा योगी आदित्यनाथ यांच्याकडून आढावा। 30 तारखेला अयोध्येमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन। पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। तत्पूर्वी अयोध्या विमानतळाची पहिली झलक TV9 मराठीवर। अयोध्या पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर पोहोचणार। अयोध्येमध्ये उभारल्या जाणारे 18 पैकी 14 दरवाजे सोन्याने मढवले जाणार। महाराष्ट्रामधील चंद्रपूर इथल्या खास सागवान लाकडापासून बनवलेले हे दरवाजे, त्यावर सोन्याचा थर लावण्याचं काम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणार।